उन्हाळ्यात कोणत्या डाळी खाव्यात आणि कोणत्या डाळी टाळाव्यात? मार्च मध्यावर आला आहे. उन्हाच्या झळा आता जाणवू लागल्या आहेत. उष्णतेमुळे पाचनशक्ती मंदावत असते. अशावेळी आपल्या पोटाच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. डाळ हा आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक, पण प्रत्येक डाळीची एक वेगळी प्रकृती असते. त्यामुळे उन्हाळ्यात डाळी निवडताना उष्णताशीर असलेल्या डाळी टाळाव्या किंवा कमी प्रमाणात सेवन कराव्यात. मूग डाळ ही डाळ उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. पचायला हलकी व शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. मसूर डाळ ही डाळ शरीरातील पित्त कमी करण्यासाठी गुणकारी आहे. त्याचबरोबर पचायलाही हलकी असते. चना डाळ ही डाळ शीत प्रकृतीची असते. हिचे सेवन ही उन्हाळ्यात चांगले, पण ते प्रमाणात हवे, कारण या डाळीमुळे काही जणांना गॅसेसचा त्रास होऊ शकतो. उडीद डाळ ही डाळ उष्ण प्रकृतीची असते व पचायलाही जड असते. उन्हाळ्यात खाल्ल्याने पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. तुरीची डाळ ही डाळ मध्यम स्वरूपाची असली तरी काही जणांना यापासून पित्ताचा तसेच उष्णतेचाही त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात याच्याऐवजी मूग डाळीला प्राधान्य द्यावे. कुळीथ किंवा हुलग्याची डाळ. हुलगा हा अत्यंत उष्ण कडधान्य आहे. हिवाळ्यात त्याचे सेवन फायदेशीर असले तरी उन्हाळ्यात हा टाळलेलाच बरा. उन्हाळ्यात डाळ शिजवताना त्याला आमसूल, जिरे, कोकम यांची फोडणी दिल्यास डाळींचा थंड गुण वाढतो, तसेच त्या पचायलाही हलक्या होतात. धन्यवाद.